नमस्कार, मी सुरेखा. हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी, ज्याचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला, ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे. मग ती कशी करायची त्याचा हा फुल व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. कारण अशाच घरगुती रेमेडीज आणि रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती पोस्ट करत असते. तर हा कढीपत्त्याचा व्हिडिओ नक्की बघा. गावावरून आणलेला कढीपत्ता मी स्वच्छ धुवून, वाळवून आणि मग त्याला आपण 2 ते 3 मिनिटं इथे गरम करतोय. जेणेकरून त्यात जर काही पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल आहे. हा कढीपत्ता मी इथे गरम करून घेतलेला आहे. तो काढलाय. एक पळी तेल आपण इथे कढईमध्ये टाकलेलं आहे. एक पळी तेल घेऊन आपण आता इथे फोडणी तयार करणार आहोत. 1 चमचा मी इथे जिरं टाकलेलं आहे. 4 चमचे मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत. त्यानंतर इथे मी 2 चमचे तीळ टाकलेली आहे, पांढरे तीळ. 1 चमचा मोहरी, हिंग, आमचूर पावडर आणि फुटाण्याच्या डाळ्यांचं पीठ. इथे तुम्ही फुटाण्याच्या डाळ्या देखील घेऊ शकता. ह्या सगळ्या वस्तू मी इथे परतवून घेतलेल्या आहे. यामध्येच आपण आता पुढे टाकणार आहोत खसखस. हो, खसखस, पॉपी सीड्स ज्याला म्हणतात. त्यासुद्धा मी इथे 1 चमचा टाकलेला आहे आणि याला आपण परतवून घेतलेलं आहे. यामध्येच मी लाल मिरच्या न टाकता इथे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. तर तुम्ही इथे 3 ते 4 लाल मिरच्या टाकू शकता. आवडीनुसार आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे टाका. याला 1-2 मिनिटं आपण परतवून घेतलेलं आहे. फोडणी छान तयार झालेली आहे. आता त्याला मिक्सरच्या भांड्याला दळायला घेतलेली आहे. बरं, इथे मी लसूण टाकायचं विसरलेले, तर ते लसूण मी नंतरून तळून परत त्या मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. आता याची आपण कढीपत्ता टाकून चटणी दळून घेणार आहे. हे बघा, आता इथे मी दळून घेतली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार, परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आणि झाली आपली कढीपत्त्याची चटणी तयार. कढीपत्ता आरोग्यदायी आहे. याने केस सुद्धा लांब होतात, केस गळती थांबते. यामध्ये भरपूर असे व्हिटॅमिन्स आहेत. आता आंध्रातले लोक कढीपत्ता खूप जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे त्यांचे केस काळे, घनदाट असतात. तिथे मी ही चटणी पाहिलेली, म्हणून आपण ही चटणी बनवलेली. तुम्ही पण नक्की बनवा, खाऊन बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया मग पुढच्या नवीन रेसिपी सोबत किंवा रेमेडी सोबत. धन्यवाद.